नमस्कार मंडळी, मी मनीष शिरोडकर माझ्या कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा खूप खूप स्वागत करते मी। तर आज आई माशाची कढी कशी करतात, आपल्या मालवणी पद्धतीत झटपट कढी कशी करतात ती तुमका मी या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघू विसरू नका, कारण तुमका ती कढी असा ती जर शिकायची असा तर झटपट कढी असा आपल्याकडे जे घरात जे काय पदार्थ आहेत आणि कोकणात बऱ्याच प्रकारची माशाची कढी असते ना, ती तुम्ही गावागावात प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते। तर माझी आता आई कशी कढी बनवता आणि मासे आपल्या कोकणातच व्यवस्थित सुटी करून त्याची कढी बनवली जातात। बाकी तुम्ही इतर हॉटेलात बिटेलात गेलाय ना, बाहेरचे लोक तर ते जसे असत तसेच फ्राय करतात, तसेच कढईत घालतात। पण आपल्या कोकणात तुमका स्वच्छ आणि चांगले मासे खाऊ मिळतात फक्त कोकणात। तर आता बघूया माशाची कढी आता आई कशी करतात ती। चला तर मंडळी, मालवणी माणूस म्हटलो की माशाची कढी होई, माशाची कढी नाही तर मजा नाही जो असा असता आमच्या मालवणी माणसांचा। तर मंडळी तुम्ही बघता आई आता मासे सुटी करता। तर मासे सुटी हे आपल्या कोकणातच व्यवस्थित केले जातात। बाकी ठिकाणी तुम्ही बघलाय हॉटेलात वगैरे त्यांची पद्धत वेगळी असतात। ते डायरेक्टच साफ करतात टकली वगैरे काढून आणि नंतर ते डायरेक्ट कढईत किंवा भाजूक घेतात। तर असा उपयोगाचा ना, व्यवस्थित साफ सुथरे मासे हे आपल्या कोकणातच खाऊक मिळते। तर ह्यो आई कसलं मासा सुटी करता ह्यो कमेंट करून नक्की सांगा। ह्याचं नाव असा आम्ही मालवणी भाषेत गडदम म्हणतो। ह्यो खरब्याचो मोठो प्रकार असा। एका आम्ही खरबो बांगडो आणि मालवणी भाषेत एका गडदम म्हणतो, गडदम मासो। आणि तुम्ही पण सांगा की कोण कोण माशाच्या कढीत माशाची टकली असतात ते साफ करून घालतात आणि कोणाकोणाला आवडतात ते। आता हे मासे साफ करून झालेले असत, तर आता मासे सुटी करून झालेले असत। तर आईने आता धुवून पण घेतले अगदी स्वच्छ आणि मासे आता धुवून रेडी झालेले असतात, तुम्ही बघताय ते। आणि आता ह्याच्यात मीठ टाकून ठेवायचा, जितके मासे तितके मीठ टाकायचा आणि हे मिरची 4-5 घ्यायचे, धने आणि लसणीची पाकं घ्यायची 4-5 घ्या, 5-6 घेतल्या तरी चालता, चवीनुसार तुमका घेऊची लागता। तुम्ही आता बघा व्हिडिओमध्ये पुढे। तर आई आता खोबरा कापता, खोबरा कापताना काय काय सांगता ते बघा, ऐका कारण आई आणि प्रत्यक्षात काय करत नाही माणूस तर त्यांना माहितीच नसतं मोठ्या लोक मच्छी कढी कशी बनवतात। नाही कट नको आहे, सांग मच्छी कढी कशी बनवतात। तर सुक्या मिरच्या घेतल्या कच्च्या, जराशी लसूण, धने, जरासो कांदो चवीनुसार, खोबरा घातला आणि जरा एकजीव केला मिक्सरात आणि लावला। तर बघला आईन तुमका काय सांगल्यानंतर शुद्ध मराठी बोला होती, व्हिडिओ मोबाईल घेऊन येले म्हणा। तर ह्या आता चवीनुसार तुमका तोर असला, दादा आंब्याचं सीझन असा तर तोरा लागली असते तुमची, तर तोरा तुम्ही घालू शकता। ही आता त्यांनी एक वेगळी चव येता बघा आता। आणि आता ही थोडी चवीनुसार हळद पण टाकायची। तर मग असे काढलेले आता मिरचे, धने, कांद्याचे पाका आणि हे तोर कापलेला, तर सगळं आता एकजीव करून घ्यायचा, मिक्सरच्या भांड्यात ठेवायचा। आता आई मिक्सराक लावून घेतलेला असता, तर बघा आता कसं लाल एकदम जबरदस्त कलर इलेला मसाल्याचा। आणि त्याच्यात ह्या खोबरा असा ना, आता खोबरा टाकून घ्यायचा, का आपला मिश्रण असा बनवायचा आता एकदम रेडी झालेला असताना। आता परत आता आई आता खोबरा टाकल्यान असा आणि परत आता मिक्सराक लावतली। आता ते थोडे आता हे मिरची असतात ते कलरची मिरची नवीन आणल्या म्हणून हे टाकून बघल्या नाही कशी टाकतले ते। तर मंडळी थोडा याच्यात आता पाणी टाकून परत मिक्सराक लावून ह्या खोबरा आता एकजीव करून घ्यायचा। तर आता मंडळी आता खोबरा आता ह्या वाटप असा ना, तर आता एकजीव झाला असा बऱ्यापैकी। आता याच्यात थोडा पाणी टाकून परत थोडासा एकजीव परत करून घ्यायचा, कारण थोडा जाड राहिला आता तुम्ही बघू शकताय। आणि आता जे मासे आहेत ना ते एका भांड्यात किंवा टोपात तुम्ही काढून घ्यायचे। आता आईन टोपात काढून घेतलेले असतात तुम्ही बघू शकताय मासे। तर आणि जा वाटप केलेला असा ना तर त्या माशात घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा। आता आई आता करता, आता मिक्स करायचा आणि त्याच्यात जितके तुमका मासे आहेत ना तितके थोडाफार पाणी घालायचा। जवळजवळ आता आईन 1-1.5 ग्लास पाणी घातलेला असा, कारण थोडा खोबरा पण जाड होता। तुम्ही बघू शकता आता झालेली असा आपली कढी आता एकदम कलर भारी इलेलो असा तुम्ही बघू शकता। तर आता तुम्ही ना
तिरफळा ही असतात ती झदरून घालूचे असतात, पण वर पण टाकलाय ना तरी चालता, कारण एकदम चव भारी येतात तिरफळा टाकून. तिरफळा टाकल्याशिवाय एक ती वेगळी चव असतात, 4 घास अजून जातात कढीबरोबर. तर आता चवीनुसार तुम्ही मीठ टाकायचा 1-1.5 चमचो आणि पूर्ण उकळी झाल्यानंतर हे आता भाजूचे मासे आहेत. बाजूक गडद मासा ना 4-5 पीस हे बाजूक ठेवले नाही. तर आता ह्यो गॅस पेटवून झालेलो असा आणि कढी गॅसवर ठेवलेली असा तुम्ही बघू शकता. तर गॅसावरच करतो, कारण चूलवर सध्या घाय करू शकत नाही. तुम्ही म्हणशात मालवणी असाय कोकणी असाय चुलीवर करू व्हायच ती, पण थोडी घाय झाली त्यामुळे तुमका चुलीवर दाखवू नाही. तर आता झाकण उघडून बघा. आता मस्त की खमंग वास सुटलेलो असा कढीक आणि उकळी इलेली असा कढीक तुम्ही बघू शकता. कढीक नंतर मध्ये थोडासा हलवून घ्यायची कढी जी असा ती, कारण जे मासे आहेत ना ते व्यवस्थित मिक्स जावं कढीत तर चव येता. तर आता आईन आता ढवळून घेतलेली असा कढी तुम्ही बघू शकता. तुमका आता दाखवतंय मासे आता शिजले काय नाही ते बघा. आता एकदम उकळी इलेली असतात. आता मासे आपली कढी असा ना ती टाकून बघू होई, कारण मीठ कमी पडलं तर नंतर प्रॉब्लेम होऊ नको. थोडी आता चव कमी होती मिठाची म्हणून थोडासा मीठ आईन आता परत टाकलेला असं तुम्ही बघू शकताय. आणि आपली ऑलमोस्ट ही कढी असं ना पूर्णपणे आता मंडळी आपली झटपट कढी ही तयार झालेली असा आणि मासे पण व्यवस्थित शिजले तुम्ही बघू शकता. कढीतले ह्यो असा खरबो बांगडो म्हणजे मालवणी भाषेत गडद म्हणतात ते का आम्ही. तर हे बघा आता व्यवस्थित शिजलेले असतात. आता जेवची हळूहळू तयारी करू होई. कढी झालेली असा आपली रेडी आणि कढीचा प्रोग्राम संपलेला असा. सो कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि बाजूक आईन आता ही कोकम वगैरे घालून ह्या असा तांदळाचा पीठ रवो पण घालून भाजतात. तांदळाच्या पिठात आईन घालून हे आता खरबे बांगडे असत ते आता भाजूक ठेवले. तर भाजून झाल्यानंतर तुम्ही बघा आता कसं कलर येतो. मासे हे भाजूक 1-2 मिनटं लागतात, कारण आमच्या कोकणात हे सगळे चारही साईडीन व्यवस्थित आडवे तिडवे करून व्यवस्थित उभे भाजून तर त्याका चव लागता. नाही तर अर्धे कच्चे रवले तर ते बरे लागणार नाही. आणि ह्यो जो मासो हा जो गडदम म्हणतो आम्ही त्याका, तो ह्यो असो मटणासारखंच लागतं मासो, मस्त लागतं चव तुम्ही बघू शकताय. आता हे भाजून आपले आता रेडी झालेले असत आणि आता फायनली जेवचं टाईम झालेलो असा. आणि ह्यो जर तुमका व्हिडिओ आवडला असतो तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसं झालं होतं. घाई गडबडीत आपली झटपट कढी झालेली असा आणि आपला जेवणही रेडी झालेला असा. तर आता मी जेवण घेते, तुम्ही पण जेव घ्या. मस्त असा वास सुटलो असा तुम्ही बघू शकता. मंडळीने तुमका जर ही कढी आवडली असाल तर माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. भेटूया कोकणातल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये.